मोठी दुर्घटना. शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली. 2 शिक्षकांसह 12 मुलांचा मृत्यू. बोटवरील एकाही जणानं सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं. गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. वडोद्यातील हरणी तलावात शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली आहे. या घटनेत 2 शिक्षक, 12 विद्यार्थ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाकडून तलावात शोध मोहीम सुरू आहे. 27 विद्यार्थ्यांची सहल हरणी तलावात बोटिंगसाठी आली होती. बोटवरील एकाही जणानं सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं. तलावात गेल्यानंतर विद्यार्थ्यांसह बोट उलटली. यात बोटमधील 27 जण तलावात पडले. यामध्ये 2 शिक्षक, 12 विद्यार्थ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीनं दाखल झाले. अग्निशमन दलाकडून तलावात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. वडोदरा अग्निशमन दलाचे अधिकारी पार्थ ब्रह्मभट्ट संवाद साधताना म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांची सहल बोटिंगसाठी दुपारी हरणी तलावात आली होती. पण विद्यार्थ्यांसह ही बोट तलावात उलटली. अग्निशमन दलानं 7 विद्यार्थ्यांना वाचवलं आहे. बेपत्ता विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरू आहे. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ही घटना अत्यंत दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहनशक्ती मिळो. या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं ऋषिकेश पटेल यांनी सांगितलं.